बोर्ली जिते ते कुंभे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेत, ज्यामुळे प्रवासाला त्रास होत आहे। बोर्ली जिते कुंभे रस्ता म्हणजेच पूर्वीचा पेशवाई रस्ता, जो आंबिवली नेरळ ते दामत गावापर्यंत पुढे जातो। परंतु जिते कुंभे रस्त्याचे काम हे सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड वाशी नवी मुंबई यांनी सन 2022 मध्ये पूर्ण केले व त्यासाठी तब्बल 228.9 लाख इतके खर्च केलेत। पण सध्या याच रस्त्याची दुरावस्था झाली आहे। एसटी बस सेवा अशी चालत आहे की रस्त्यावर नव्हे तर समुद्रातून चालतानाचा अनुभव जनतेला येत आहे। काम पूर्ण झाल्यापासून 5 वर्षे या रस्त्याची निगा ही सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पाहायची आहे। मात्र देखभाल दुरुस्तीची, रस्त्याच्या बाजू पट्ट्यावरील गवत झुडपे काढणे, पावसामुळे पडलेल्या भेगांची दुरुस्ती करणे, डांबरी पृष्ठभागावरील खड्डे डांबरीने भरणे, रस्त्यालगतच्या गटारांची देखभाल व दुरुस्ती करणे, पाईप मोरांची देखभाल दुरुस्ती करणे, रस्त्यालगतचे दक्षता अधिसूचना फलकांची देखभाल व दुरुस्ती करणे, पाईप मोऱ्यांच्या भिंती रंगवणे, परंतु हे काम कुठेच झालेले दिसत नाही असा स्थानिकांनी आरोप केलाय। या गोष्टीला कुठेतरी कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अलिबाग रायगड व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था MMRDA, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा वरदहस्त आहे असे आरोप होत आहेत। तर या मार्गावर पथदिवे नाहीत। शाळकरी मुली शाळा सुटल्यावर याच रस्त्यावरून पायी प्रवास करतात। त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाले तर याला जबाबदार कोण? त्यात अपघाताची मालिका चालूच आहे। म्हणून स्थानिक प्रशासनाला वारंवार तक्रारी करून सुद्धा हे काम का होत नाही, यासाठी स्थानिक नागरिक आता संताप व्यक्त करीत आहेत। दादा, पेशवाई रोडवर समस्या निर्माण झालेल्या आहेत, काय सांगाल त्या संदर्भात? प्रथम तर मी मारुती दादा गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य कोलारे। आज हा मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना आहे जिथे बोर्ले कुंभे, परंतु ह्या रस्त्याची दयनीय अवस्था अशी आहे की पेशवे रोड जे आहे, पेशवे कॉलनीचा रोड, आंबिवली गेट ते दामत गेट, या रस्त्याची दुर्न अवस्था अशी आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टरने जो काम केलेलं आहे त्याच्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष आहे। परंतु ह्या रस्त्याने जाणारी येणारी मोठ्या संख्येने महिला वर्ग, शाळेतली मुलं किंवा ह्या गावातली स्थानिक लोक, वयोवृद्ध लोक, अशा लोकांची परिस्थिती अशी आहे की त्या रस्त्याला जाऊ शकत नाही। त्याच्याकडे ग्रामपंचायतचं लक्ष नाही किंवा ग्रामपंचायत स्ट्रीट लाईट नाही, आणि ज्या रस्त्याला एवढे खड्डे आहेत त्या खड्ड्याची दयनीय अवस्था अशी आहे की आमच्या आता शाळा चालू होतील 14 तारखेला, आणि 14 तारखेला शाळा चालू झाल्याच्या नंतर आमच्या मुलांची अशी परिस्थिती आहे की रस्त्याने संध्याकाळी 6 वाजता शाळा सुटते, पण संध्याकाळी जाताना त्यांना 7-7:30 होतात घरी। आणि म्हणून की रस्त्याकडे कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरचा किंवा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याचा नियंत्रण असल्यामुळे, त्यांचं लक्ष नसल्यामुळं ही आम्हाला गावकऱ्यांना, इथल्या स्थानिक लोकांना ही आज ही वेळ आलेली आहे की एखादा पत्रकार बोलवून त्यांच्याकडे ही बातमी जर दिली तर आमच्या रस्त्याचा 100% प्रश्न सुटल, आणि म्हणून तात्काळ आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। त्याचं तात्पर्य असं आहे, आंबिवली फाटक ते नेरळ स्टँड इथून महामंडळाची बस जाते, पण अक्षरशः पाहाल तर होडी चालू आहे। एवढे मोठे मोठे खड्डे आहेत, का खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे, हे पाहायला गेलं तर प्रशासन, शासन काय करते काय समजायला मार्ग नाही। तर प्रशासनाने याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा हीच नम्र विनंती। दादा, काय सांगाल तुम्ही, कोणत्या समस्या भेडसावतात तुम्हाला? रोडला एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। आता 3-4 दिवस शाळा सुरू होतात, मुलांचे हाल होतात जाता येतं। आता अजून काय सांगणार, लाईटी नाही, अंधार, सगळ्या लेडीज लोक येतात इथून, रात्री जातात, त्यांचे हाल होतात, लाईटच नाही रात्रीचे रोडला। कॉन्ट्रॅक्टरने एकदा करून घ्या, परत कोणी इथे आलेलं नाही कॉन्ट्रॅक्टर कोणतं। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।